नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे जो मातंग समाजानं आणि तत्सम जातीनं मोर्चा काढला होता आरक्षण वर्गीकरणाच्या विषयावर, त्या मोर्चाला आलेले रामचंद्र भरांडे सर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। नेमकं या मोर्चामध्ये कोणत्या मागण्या होत्या आणि नेमकं समाजाचा हेतू काय आणि समाज वंचित राहिलाय कसा, या विषयावर आपण रामचंद्र भरांडे सरांना विचारणार आहेत। आपल्या सोबत आहेत रामचंद्र भरांडे सर। सर, खडतार प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं। नेमकं आज तुम्ही 20/8/2026 धाराशिवमध्ये एंट्री केली, विषय काय होता आज? सर्वांना सप्रेम जय लहुजी, जय भीम। मी डॉक्टर रामचंद्र भरांडे, संस्थापक अध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन। आज महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा विषय ज्वलंत झालेला आहे आणि या वर्गीकरणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून अनुसूचित जाती आरक्षण कृती समिती धाराशिव या संघटनेने एक व्यापक स्वरूपाचा मोर्चा आयोजित केलेला होता आणि या मोर्चाच्या संदर्भानं मार्गदर्शन करण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी मी या मोर्चाला धाराशिवला आज उपस्थित आहे। तुम्हाला पण स्टेजवर बोलू दिलं नाही असं कळतंय, नेमकं तुम्हालाच वंचित का ठेवलं गेलं, काय सांगाल याच्यावर? अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासाठी मी माझ्या आयुष्यातले 32 वर्ष रस्त्यावर काम करतो आहे। डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या नंतर आम्ही माननीय व्ही.जी. रेड्डी साहेब यांच्या भारतीय लहुजी सेनेमध्ये काम करत होतो। त्यानंतर लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून काम करतो। अनेक पदयात्रा जिल्हावाईज, अनेक यात्रा नागपूर ते मुंबई असेल, नांदेड ते नागपूर असेल, कालपरवा धर्माबाद ते मुंबई असेल, अनेक परिषदा, रस्ता रोको, मेळावे वेगवेगळ्या पातळीवर आम्ही आजपर्यंत घेत आलेले आहोत। 18 डिसेंबर 2015ला नागपूरच्या विधान भवनावर जो आम्ही मोर्चा काढला होता तो प्रचंड अशा स्वरूपाचा होता आणि त्याच्यावर मोठा लाठीचार्ज झाला होता आणि या मोर्चाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एक जनजीवन अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं प्रभावित झालेलं होतं आणि शेवटच्या माणसापर्यंत वर्गीकरणाची चर्चा होत होती। दरम्यान 1 ऑगस्ट 2024ला या विषयावर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर ज्यांचा काडीचाही वर्गीकरणाशी संबंध नाही, या विषयाशी संबंध नाही, असे माणसं म्हणत होते की वर्गीकरण होत नाही। परंतु आता तेच माणसं आणि विशेषतः सत्तेतली माणसं, सत्ता जेव्हा भाजपाची आहे तेव्हा भाजपाच्या विविध कमिट्यावर आणि लोकप्रतिनिधी म्हणून वावरणारी माणसं सरकारने वर्गीकरणाचा कायदा लवकर करावा यासाठी मोर्चे काढत आहेत आणि या मोर्चाचा फलित म्हणून काय होतं आहे तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला, अभ्यासकाला असं लक्षात येते की सरकार या प्रश्नाला प्रलंबित ठेवण्यासाठी त्यांच्या हस्तकांना पक्षीय पातळीवर, संस्थात्मक पातळीवर आणि सभागृहात काम करणाऱ्या लोकांना माध्यमातून, त्यांच्या पुढाकारातून अशा प्रकारचे मोर्चे आयोजित करायला लावत आहे। त्याचं चित्र मला आज या ठिकाणी दिसलं, कारण विधान परिषदेचे सदस्य आणि एक जनतेतून निवडून गेलेले दुसरे आमदार या मोर्चाला येत आहेत आणि ते मातंग वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये सरकारला भांडण्याची भूमिका या ठिकाणी मांडत आहेत। झालं पाहिजे, केलं पाहिजे म्हणून। भरांडे सर, सत्तेतलेच आमदार, महाराष्ट्र सरकारची सत्ता देवेंद्र फडणवीस, केंद्राची सत्ता नरेंद्र मोदी, सगळी भाजपाची सत्ता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, सर्वोच्च न्यायालयसुद्धा यांच्या पुढं जात नाही अशी अफवा असेल किंवा सत्य असेल, पूर्ण विरोधक म्हणतात न्यायालयसुद्धा त्यांच्या ताब्यात आहे। न्यायालयाचा निकाल शेवटच्या स्तरापर्यंत आरक्षण पोचलं पाहिजेत अशा पद्धतीचा निकालसुद्धा त्यांच्या हातात आहे आणि सत्तेतले आमदार येऊन म्हणतात की महिन्यात आरक्षण मिळेल, 2 महिन्यात आरक्षण मिळेल। 1 ऑगस्ट 2024 पासून ते 2026पर्यंत आरक्षण देवेंद्र फडणवीस देत नाहीत किंवा केंद्र सरकार देत नाहीत। महाराष्ट्रातल्या मागासह
58 जातीच्या वंचित समाजाच्या कोपराला गूळ लावण्याचं काम महाराष्ट्र सरकार करतंय का? नेमकं काय म्हणा? हा, अगदी तसंच म्हणावं लागेल. व्यवस्था काय करते, तुमच्या समूहाला त्यांना प्रभावित करायचं असेल तर त्यांना प्रत्यक्ष करता येत नाही. ते माणसं उदाहरण देत असतात. फाशेपारधी काय करतो, एक पक्षी पकडतो आणि ती पक्षी त्याच्या जातकुळीचा आवाज काढतो आणि त्या जातकुळीच्या आवाजाला माझा बांधव ओरडतो आहे म्हणून ते पक्षी त्या जाळ्यातमध्ये येऊन पडतात आणि त्याची शिकार साध्य होते. अशाच प्रकारचं स्वरूप चित्र आज महाराष्ट्राच्या एकूण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिसते. कारण या मोर्चांच्या माध्यमातून एका विशिष्ट व्यक्तीला समाज कल्याण मंत्री करा अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य आरक्षण वर्गीकरणासाठी आयोजित केलेल्या मोर्चाच्या स्टेजवरून केलं जातं आहे. याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल? या लोकांना वर्गीकरणाशी काही देणं घेणं नाही. वर्गीकरण फर्गीकरण जळून जाऊ दे, मला काय मलिदा मिळतो ते लवकर मिळू दे, अशा प्रकारची भूमिका इथल्या या सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते. माझा समाज भोळा आहे, प्रामाणिक आहे, त्याला कावा कळत नाही. जातीचा माणूस म्हणून लवकर आमचे माणसं विश्वास ठेवतात, परंतु जातीचे माणसं एका षड्यंत्राचा भाग आहेत. अहो, आमदार माणूस सभागृहात बोलायला पाहिजे ना. साहेब, इथं भाजपाचे आमदार 2 होते, भाजपाचे नगरसेवक इथं 2 ते 4 होते. या भाजपाचे सगळे माणसं या मोर्चावर होते. महाराष्ट्र सरकार भाजपाचं, केंद्र सरकार भाजपाचं. मग अमित गोरखे साहेब 2 वर्षे या आरक्षण उपवर्गीकरणाला का लागले असं देवेंद्र फडणवीसला का विचारत नाहीत? काय वाटतंय तुम्हाला या विषयावर? त्याची एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देतो. पहिल्यांदा घडलेलं आहे, अनंत बद्दर समितीचा कालावधी वाढवण्यात यावा. एक विधान परिषदेचे सदस्य यांनी स्वतः मुख्यमंत्र्याला पत्र दिलं होतं. दुसऱ्या आरक्षणाचा जेव्हा विषय करू, त्या आरक्षणाच्यासाठी लढणारे लोक सरकारला वेठीस धरतात. मराठा आरक्षणाचा कालावधी कमी करण्यासाठी भाग पाडतात. त्यांच्यासमोर सरकार ती समिती गुडघे टेकते आणि आमचे सत्तेतले लोक बदर समितीचा कालावधी वाढवण्यात यावा अशा प्रकारचं जेव्हा पत्र देतात, तेव्हा आमची खऱ्या अर्थानं फसगत होते. सरकारच्या अजेंड्यावर, सरकारच्या इशाऱ्यावर आपल्या या प्रश्नाच्या अनुषंगानं लोक काम करतात. हे या समाजाच्या लवकर लक्षात आलं पाहिजे आणि ते लक्षात येऊ नये म्हणून अशा प्रकारचे इव्हेंट या ठिकाणी घडवून आणले जातात. ही समाजासोबत केलेली शुद्ध फसवणूक आहे, शुद्ध बेईमानी आहे आणि या गोष्टीचा समाचार आम्ही येणाऱ्या काळात निश्चित घेणार आहोत. आज मातंग समाज जे आहे, भोळा भाबडा समाज आहे, अज्ञान आहे. सुज्ञान माणसं मातंग समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून हे मोर्चा काढला. पण या स्टेजवर बरेचसे भाजपाचे माणसं दिसले आणि तुमच्यासारखा जे आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मुंबईमध्ये तुमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यावर गुन्हे नोंद झाले आणि गुन्हे नोंद होणारे तळमळीनं लढणाऱ्या माणसांना, तुमच्यासारख्या माणसाला या स्टेजवर बोलू दिलं नाही. काय अडचण काय आली होती? काय विषय हा? आम्ही स्पष्टपणे सांगतोय, आम्ही विषयाशी, विचाराशी आणि समाजाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत. आम्हाला राजकारण करण्यासाठी आणि बाकीचे उद्योग करण्यासाठी बाकीचा वेळ आहे, परंतु परिस्थिती अशी आज आहे, 1 लाख मेगा भरती जवळजवळ पूर्ण होत आली. आता 30,000 शिक्षकांची भरती चालू झालेली आहे आणि या 30,000 शिक्षकांच्या भरतीच्या प्रतीक्षेत असलेले लेकरं आणि 1, 2, 3 मार्कानं ज्यांचा नंबर गेला, ज्यांची जागा हुकली, ज्यांना लाभ मिळालेला नाही, अशा लेकरांच्या घरी आणि त्याच्या डोळ्यात एकदा जाऊन पहा. त्याच्या काय वेदना आहेत, काय विचार करतोय तो कोणत्या मानसिकतेत आहे, या बाबतीतली जबाबदारी आमच्या लोकप्रतिनिधींना आणि सरकारच्या पॅकेजवर, सरकारच्या अजेंड्यावर काम करणाऱ्या लोकांना काही एक सोयीसुतक नाही. आणि ही या अनुषंगानं या आमदारांनी साधं हे गळ्यातली ताईत आहे असं लोक म्हणतात. यांचं फार रिलेशन आहे. सकाळी गुड मॉर्निंग, संध्याकाळी गुड इव्हिनिंग अशा प्रकारचे मेसेज एकमेकाला हे पाठवत असतात, रिसीव करत असतात. एवढे जर चांगले संबंध असतील, ते अनुसूचित जातीची किमान
STची नाही, OBCची नाही, जनरलची नाही, SCBCची नाही, किमान अनुसूचित जातीच्या वाट्याला येणाऱ्या जागा त्या तरी थांबवण्यात याव्यात, किमान वर्गीकरण झाल्यानंतर त्या जागा भरण्यात याव्यात, असं साधं पत्रसुद्धा हे देऊ शकत नाहीत. हे काय म्हणता येईल त्याला, हे अतिशय लाचार, समाजाच्या विषयीची कमिटमेंट नसलेले, प्रामाणिकता नसलेले हे लोक आहेत. आणि म्हणून यांच्याकडून ही अपेक्षा पूर्ण होईल ही गोष्ट मला वाटतं समाजाने करू नये. आता बाहेरच्या राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला ती सर्व देशाला लागू आहे. बाहेरच्या राज्यामध्ये हे आरक्षण उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार भाजपचं, केंद्र सरकार भाजपचं असतानासुद्धा 2 वर्षे आरक्षण उपवर्गीकरण करण्यासाठी विलंब लागतोय. यावर काय बोलाल तुम्ही? जसं म्हणालो ना मी, जेव्हा आम्ही सामान्य लोकांना, आज मोर्चात सहभागी झालेले लोक आहे ना, आपला रोज बुडवून, आपली भाकर पदरात बांधून घेऊन, पदरचे पैसे मोड करून, पैसे खर्च करून या मोर्चाला आलेले आहेत सर्वसामान्य बांधव. यांच्या मनामध्ये जी काय भावना आहे, यांना असं वाटतं की आमच्यासाठी आलेले आहेत. अर्थात नाही, त्यांनी डोक्यातून ती गोष्ट काढून टाकावी. समाजातला सामान्य माणूस, कर्मचारी, अधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक, हा विषय लवकर मार्गी लागला पाहिजे याच्यासाठी आलेले आहेत. परंतु या सगळ्या माहोलचा, जमलेल्या उपस्थित ताकदीचा, शक्तीचा, समाजाचा हे दुरुपयोग करायला लागलेले आहेत. कारण का? यांना माहीत आहे आजपर्यंत काय झालेलं आहे. आजपर्यंत ही व्यवस्था सगळ्याच पक्षाचे लोक एखाद्याला पुढं करायचं, त्याला हिरो करायचं, त्याला पोझिशन द्यायची, त्याला नटवायचं, थटवायचं, नेतृत्व म्हणून लादायचं आणि या बदल्यामध्ये आपल्या वोट बँक आपल्या कशा बाजूनं येईल अशा पद्धतीचं काम करायचं. त्या पद्धतीचं काम आज देखील होताना दिसतं आहे. या मोर्चाचं नाव आक्रोश महामोर्चा आहे. पण मोर्चाच्या स्टेजवर आक्रोश झालेला दिसत नाही. उलट गुळगुळीत बोलणं. अमित गोरखे म्हणाले की आमचं सरकार आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, लवकरात लवकर 2 महिन्यामध्ये आरक्षण देईल. दुसरे कांबळे नावाचे आमदार भाजपाचे, ते सुद्धा म्हणाले की आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस निश्चित आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाहीत. 2 वर्ष असं गोडगोड बोलून मातंग समाजाला हे भाजपाचे आमदार, भाजपाचे नेते, भाजपाचे नगरसेवक, भाजपाचे कार्यकर्ते समाजाला फसवतात का? निश्चितच. जसं म्हणालो ना मी, 1 लाख मेगा भरती सुरू आहे, झाली, आता पूर्ण होत आली. साधारणतः या भरतीमध्ये 4 ते 5 हजार मुलं मुली आमचे लागले असते विविध खात्यात. काल एक लिस्ट आली, क्लास 2च्या जागा होत्या, त्या 51 SCच्या वाट्याला आलेल्या जागा होत्या. एकही मुलगा लागू शकला नाही. जर वर्गीकरण 6 महिन्यापूर्वी झालं असतं तर 20 ते 25 क्लास 2चे पोरं प्रशासनात विविध हुद्द्यावर गेले असते आणि ती खऱ्या अर्थानं समाजाची मान उंचावली असती. आरक्षण वर्गीकरणाचा विषय लांबवायचा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आहेत, चाणाक्ष आहेत, चलाक आहेत. त्यांनी 31 जुलैला ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारामध्ये अण्णाभाऊ देव मानत नव्हते, अण्णाभाऊ धर्म मानत नव्हते, अण्णाभाऊ कर्मकांड मानत नव्हते, त्या अण्णाभाऊच्या विचाराचा अपमान करण्याचं काम भूमिपूजन करून केलेलं आहे. आणि करण्याच्या पाठीमागं 2 आघाडीवर आम्हाला गुलाम बनवणं सुरू आहे. एक तर सांस्कृतिकदृष्ट्या आम्ही गुलाम झालो पाहिजे आणि अधिकाराच्या पातळीवर आम्ही परावलंबी राहिलो पाहिजे, जेणेकरून वर्गीकरण आता झालं, समजा 6 महिन्यानं झालं, 2 महिन्यानं झालं आणि भरत्या होऊन गेल्या सगळ्या. या वर्गीकरणाचा काय फायदा आहे आम्हाला? साधारणतः 2012पासून एक जागा निघालेली नाही आणि पोरं रात्रंदिवस डोळ्याच्या खाचा करून अभ्यास करतायत आणि त्यांच्या हातचा घास गेला, त्यांच्या समोरची गोष्ट निघून गेली तर पोरं डिबार होणार आहेत. मुलं डिबार होत असतील, मोरं इथं ह्याच्या व्यवस्थेच्या बाहेर जात असतील. अंकुश गोतावळे हे काँग्रेसचे आहेत, मातंग समाजाचे आहेत, करेक्ट. रामचंद्र भरांडे हे परखड एक समाजाचं नेतृत्व करणारे आहेत. हे कोणत्या पक्षाचे नाही, स्वतःचं संघटन आहे. या 2 माणसाला आजच्या या स्टेजवरून वक्तव्य करण्यासाठी बोलवलं आहे, व्याख्याते म्हणून बोलवलं आहे, पण या दोघांलाही टाळलं आहे. नेमकं कारण काय, त्याचं काय सांगता येईल? हा मोर्चा खऱ्या अर्थानं आरक्षण वर्गीकरणासाठी नव्हताच. जेव्हा भाषणं ऐकली, हा वर्गीकरणाला विरोध करणाऱ्या समूहाला उत्तर देत होते, ते प्रतिटीका करत होते. या मोर्चामध्ये झेंड्याची चर्चा झाली.
या मोर्चामध्ये भारत माता की जय, जय भवानी, जय शिवाजी म्हटलं गेलं. या मोर्चामध्ये अशा स्वरूपाची चर्चा झाली की जे प्रामुख्यानं आरक्षण वर्गीकरणावर व्हायला पाहिजे होते. यावरून असं लक्षात येतं हे सरकारला खुश करण्यासाठी सरकारच्या सोबत आम्ही आहोत. मातंग समाज सरकारच्या सोबत आहे आणि मातंग समाज आमच्या पाठीमागं आहे हे दाखवण्यासाठी, सरकारचा गुणगौरव करण्यासाठी ह्या मोर्चाचा वापर झालेला आहे. हे आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. काय म्हणाल साहेब, तुमचं नाव सांगा. मी जी.ए. गायकवाड, लातूर. या ठिकाणीचं मोर्चामध्ये दिसून आलं ते बरोबर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे गुणगौरव गाऊन या ठिकाणी आपल्या खुर्च्या, आपले पदं सांभाळण्याचा प्रकार झाला. याच्यामध्ये मातंग समाजाला फसवलं. 100% फसवलं काय गेलं. मातंग समाजाला फसवलं साहेब? ॲडव्होकेट अंगद गायकवाड, लातूर. माझी समाजाला प्रामाणिकपणे इच्छा आहे की अबकडं झालं पाहिजे, कारण देशाला स्वातंत्र्य मिळून आता 80 वर्ष होतात. आत्तापर्यंत आपल्या बांधवाला रिझर्वेशनच्या प्रमाणात संधी मिळाली नाही. म्हणून आग्रहानं त्वरित ताबडतोब आरक्षण अबकडं झालं पाहिजे, लागू केलं पाहिजे. खरं लागू पण केलं आजचा- पाहिजे, आजचा मिळालं जो पाहिजे. मोर्चा होता ती मोर्चा समाजाला फसवणारा होता का आरक्षण मागणीचा होता? नेमका काय सांगाल? मला त्या बाबतीत असं म्हणायचं आहे की आत्ता सरांनी जी काही विचार व्यक्त केलेले आहेत त्याच्या विचारांना मी समर्थन करतो. अशोकराव, आज रामचंद्र भरांडे लोकस्वराज्य म्हणलो का, लोकस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष यांना नागपूरहून 500 ते 600 किलोमीटर अंतरावरून बोलवलं गेलं. गोतावळे सर हे मुंबईहून पुण्याहून आले. हे फरडा वक्ते आहेत आणि समाजाची तळमळ आहे. या दोघाला सुद्धा स्टेजवर बोलू दिलं नाही. नेमकं काय कारण सांगाल? आजचा जे मोर्चा झाला धाराशिव जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा आरक्षणाच्या समर्थनार्थ, त्या मोर्चामध्ये हे मान्यवरांना समितीनं बोलवलं म्हणजे मार्गदर्शन करायसाठी धाराशिव जिल्ह्यातील मातंग समाजाला. परंतु नियोजनाच्या अभावी आणि वेळेअभावी म्हणलं तर वेळेअभावी, पण नियोजनाच्या अभावी नियोजनाच्या अभावी ह्या नेतेमंडळीला बोलायला मिळालं नाही. त्यासाठी जिल्ह्याच्या वतीनं अशोक जाधव म्हणून, तुम्ही समितीत आहात काय? अशोक जाधव म्हणून या सुरुवातीपासून या समितीत आहे, परंतु शेवट तुमचं ऐकले का काय? ऐकलं नाही. मग तुमचं ऐकलं नाही त्यामुळे तुम्ही दिलगिरी कसं काय व्यक्त करता? कारण नियोजन समितीचे जे व्यक्ती आहेत ते वेगळे आहेत ना, कारण तुम्ही स्टेजवरच नसतात. तुम्ही विचारलं म्हणून सांगा लागलो. तुम्ही स्टेजवर नसतात ना. तर हे प्रकार अशा पद्धतीनं धाराशिव जिल्हा. हो सर, अभिमानजी बोलता काय? तर महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा हा मोर्चा आक्रोश मोर्चा होता. पण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना जेवढ्या ताकदीनं आक्रोश दाखवायचा होता तेवढ्या ताकदीनं आक्रोश दाखवला नाही. कारण या ठिकाणी 2 आमदार भाजपाचेच होते आणि भाजपाचे बरेचसे कार्यकर्ते असल्यामुळे हा मोर्चा मॅनेज मोर्चा होता अशा पद्धतीची लोकांनी खंत व्यक्त केली. आणि रामचंद्र भरांडे सर स्पष्ट म्हणले की जर देवेंद्र फडणवीसला आरक्षण द्यायचं असतं तर 2 वर्ष आरक्षण का दिलं नाही? 2 आमदार होते, विधान भवनामध्ये का आग्रह धरत नाहीत की मातंग समाजाला आरक्षण देण्यासाठी 2 वर्ष का लागतात? तर मातंग समाजासह तत्सम वंचित असणाऱ्या, मातंग बांधवासह वंचित असणाऱ्या सर्वच लोकांना कोपराला गुळ लावण्याचं काम आणि गुलवत खेळवत ठेवण्याचं काम महाराष्ट्र सरकार म्हणजेच देवेंद्र फडणवीस चाणक्य नीतीने करतात. अशाच पद्धतीचा सूर धाराशिव शहरातल्या मोर्चातून निर्माण झाला आहे. तर बघूया नेमकं देवेंद्र फडणवीसला खरीच मातंग समाजाची कळकळ आहे का? मातंग समाजासह तत्सम वंचित आरक्षणापासून असणाऱ्या जातीला आरक्षण द्यायचं का? तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आणि या मोर्चात खरंच भाजपकरण झाले का हे कमेंट बॉक्समध्ये नोंद करा.
भोळ्या बाबड्या समाजाला फसवण्याचं काम भाजपातले नेते करतायत असा आरोप आहे. नेमकं खरं का खोटं कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.